सहर्ष स्वागत आणि आता दोन विनर मध्ये आपण सामना खेळवतो. 9:03 झालेत. चला मॅच स्पीडअप करा. तर मयूर शेठ भोईर सांस्कृतिक मंडळ अर्थातच सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक मित्रमंडळ याचे ओनर आणि एक उत्कृष्ट समाजसेवक कुंडेवाळ गावचे मयूर शेठ भोईर यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी UNPLसाठी मनापासून शुभेच्छा आल्यात. त्यांच्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतो. त्यांचं सहर्ष स्वागत. लाईव्ह या सामन्याचा मात्र आनंद घेतात. त्यांचं हार्दिक असं स्वागत आहे. त्याचप्रमाणे शैलेशजी भगत यांचे अगदी जवळचे मित्र आहेत. शैलेशजी भगत तर मयूर शेठ भोईर या सामन्याचा आनंद घेतात. त्यांची सुद्धा फार मोठ्या स्पर्धा कुंडेवाच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतात आणि सामाजिक क्षेत्रामधलं एक मोठं नाव. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. जाणार आहोत पुढच्या मॅचकडे. वरद एंटरप्राइजेस बामणडोंगरी आणि प्रिन्सी 11 बेलपाडा या टीमकडे. आणि जाऊया पुन्हा एकदा सागर पांडवकर यांचा आवाज. तर थँक्यू व्हेरी मच दीपक पाटील सर. वैष्णव भोईर, प्रिन्सी 11 पुरुषोत्तम ठाकूर स्मृती बेलपाडा हा संघ बॉलिंग करतो आणि बॅटिंग करताना आपण जरूर पाहतो वरद एंटरप्राइजेस बामणडोंगरी. चला मॅच ऑन. हा सामना सुद्धा प्रणय महत्त्वाचा असेल कारण विनर आहे. एक विजय संपादित केला आणि जर एक सामना जिंकला तर शनिवारी ते खेळतील. उल्वेनोड प्रीमियर लीग भव्य रजनी आपण स्पर्धा पाहतो. सिल्वर ट्रॉफी 24 लाईव्ह इव्हेंट DJSDC आमचा चाहता प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना वैष्णव भोईर फर्स्ट ओव्हर बॅटिंग करत असताना मागच्या मॅचमध्ये ज्यांनी मैदान गाजवलं तो रोहन गरत. पहिलाच फटका ट्राय करते दूरवर ड्राईव्ह मार्फत. मॅच थोडी स्पीडअप करा. तर वैष्णव भोईरला आपण पाहतोय 2 धावा आल्यात. डीप कव्हर सुद्धा पाहतोय. डीप मिड विकेट आहे. लक्ष विद्या मॅचकडे बॅटिंग करत असताना वरद एंटरप्राइजेस बामणडोंगरी. पुन्हा एकदा सज्ज होईल वैष्णव. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटनं पुढे सरसावत फटका खेळलाय इनसाइड सर्कल. गुड कॅच. ही विकेट हवी होती आणि यासाठी सातत्याने प्रयत्न चालू होते मैदानावर. उपाययोजना आखल्या होत्या. बिग विकेट. अगदी मागच्या सामन्यामध्ये 2 धावेनं अर्धशतकाला हुलकावणी दिली. वैष्णवनं ओळखलं रोहनचा वीक पॉईंट का आणि त्यानंतर जो चेंडू डिलिव्हर केला एक बेनिफिट सुद्धा होता. तिथे वेळ होता बराच वेळ. गुड कॅच. क्षेत्ररक्षक होते खमालीचं क्षेत्ररक्षण जयला आपण तिथे पाहिलं. तर सागर आज बुधवार आहे. खरं तर नॉनव्हेज लव्हरसाठी एक चांगला वार. आणि आपल्या बाजूलाच ओमसाई दाबा आमचे कुंदन शेठ भगत, मितेश भगत. अगदी चांगली मेजवानी नेहमीच आपल्याला चाकायला मिळते. दरवर्षी इकडे आल्यानंतर तिकडे जेवणाची व्यवस्था मात्र होत असते आणि नक्कीच चविष्ट आणि रुचकर अगदी पद्धतीचं जेवण. नक्कीच जेवणाचा आस्वाद घ्या. अगदी स्टेजच्या बाजूला थोडीशी टेकडी आहे त्याच्या बाजूला अगदी गर्द झाडीमध्ये अगदी नॅचरल आहे. तिकडे जाऊन आपण एन्जॉय करू शकता आणि जरूर जेवणाचा आस्वाद घ्या. काल चतुर्थी होती परंतु आज मात्र चांगला वार आहे खवयांसाठी आणि हॉटेलसुद्धा ओमसाई ढाबा आपली वाट बघतात. तर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तिकडे सुद्धा. येस. फर्स्ट टूर इन प्रोग्रेस. आणि प्रणय सुद्धा त्यासाठी दीपक पाटील सर रेडी आहेत का कधी जाऊन जेवणावर आज ताव मारायचं.
तीन चेंडूंचा खेळ समाप्त झाला. सचिन पाटील सर आमचे नामांकित स्कोरर आहेत, चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. या स्पर्धेला ते सुद्धा जॉईन होत असताना ब्रेकमध्ये प्रिन्सी 11 पुरुषोत्तम ठाकूर, स्मृती बेलपाडा. लक्ष द्या मॅचकडे, जिथे आपण पाहिलं विकेट हवी होती रोहनची. बॅटिंग करत असताना वरद इंटरप्राइजेस बामणडोंगरी संदेश पाटील संघनायक आहेत. तर जीत खोत आणि क्रिश म्हात्रे यायचं आपलं. आपण स्टेजवर या. क्रिश म्हात्रे आणि जीत खोत. वैष्णव भोईर 2 धावा, विकेट 2 डॉट आले. गुड बॉलिंग, काय गोलंदाजी करतोय. ओ लॉंग ऑन कडे क्षेत्र खाली आहे आणि मिळतील नक्की 4 धावा. चौकार. वैष्णव भोईरला पाहतो आतापर्यंत 2 धावा, विकेट 2 डॉट सुद्धा आले आणि चौकार सुद्धा पाहिला. इथून तेच करावं लागेल, कारण प्रमुख फलंदाज रोहन गरज बाद झाला. दैवत पाटील 3 चेंडूचा सामना त्यांनी केला, 2 डॉट 1 चौकार. रोहित म्हात्रे खेळतो. बॅटिंग करत असताना मागचा सामना पाहिला, पहिल्या मॅचमध्ये 78चं टार्गेट होतं. वैष्णव भोईर खोदून काढला हा चेंडू, लॉंग ऑफ कडे, क्षेत्र खाली, शॉट लाईक दॅट. आणि या चेंडूवर आपण नक्कीच चौकार पाहतो. गुड स्ट्रोक. जीत खोत असतील, क्रिश असतील, या आपण स्टेजवर आपलं वेलकम सुस्वागतम. ओव्हर नंबर 2 आणि आता गोलंदाज येईल प्रिन्स 11 पुरुषोत्तम ठाकूर, स्मृती बेलपाडाकडून. विनोद आणखीन एक अनुभवी गोलंदाज आहेत. पहिला चेंडू, टायमिंग स्ट्रोक, कमालीचं टायमिंग, काय फटका आहे बघा, स्ट्रेट गेलाय आणि हा षटकार. वर कमालीचं होतं आणि त्यानंतर स्टँड अँड डिलिव्हर, काय फटका सजवलाय विनोद भगतच्या गोलंदाजीवर. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड वेगवान चेंडू. तिथे आपण पाहिलं विनोदनं लाईन ओळखली, रीड केलं, फलंदाज आक्रमक होतो आणि त्यानंतर ती तयारी त्यांनी दाखवली. रोहित म्हात्रे देवतचा फटका आपण जरूर पाहिलं. बॅक टू बॅक 2 बाउंड्री, 4 चेंडूमध्ये त्याचं वैयक्तिक योगदान. 8 धावा आहेत. सेकंड ओव्हर, धावा दाफलकावरती 16. विनोद भगत षटकारानंतर डॉट. नेक्स्ट बॉल, ओव्हर नंबर 2. ओ वेगवान चेंडू, काय कमबॅक आहे. मी मगाशी म्हटलं का विनोद भगतकडे तो अनुभव आहे. अनेक वर्ष क्रिकेट त्यांनी खेळला, अनेक युवा वर्गांना मार्गदर्शन केलं. कोंबडभुजी गावासाठी ग्रामीण क्रिकेट खेळताना पाहिलं, मात्र आता योगदान देतोय बेलपाडा संघासाठी. विनोद भगत पहिल्या षटकामध्ये 10 होत्या, समोर उभा आहे ज्यांनी 2 चौकार. दैवत तो नॉस्ट्रेलियनला. रोहित पुढे सरसावत फटका खेळलाय, डीप खडे, हो गुड कॅच, झेल पकडलाय. वैष्णव तिथे होत्या आणि ही विकेट. झेल टिपला. वैष्णव तिथे सज्ज होते बघा. टीम मीटिंग जास्त वेळ नाही घ्यायचं, ऑफिशियल्स कॉन्टॅक्टमध्ये तुमच्या. आपण ड्रिंक्स ब्रेकमध्ये वेळ देणार आहोत. खेळाडूंनी या सूचनेकडे लक्ष द्या.
नवीन फलंदाज सरकल्या बाद झाला फलंदाज रोहित घरत. रोहित म्हात्रे बॅटिंग करत असताना रोहित म्हात्रे बामणडोंगरी. रोहित घरत नावा. देवत पाटील अजूनही नवीन फलंदाज सरकेल. देवत पाटील शिवाजीनगर. आणि आता प्रणील गायकवाड नावाचा हा पर फलंदाज झालाय. परेश भगत. विनोद वेगवान चेंडू एज लागली. बॅक स्लिप रेडी. नो चान्स. आणखीन एक विकेट. विनोद भगतचं हे सुंदर षटक. षटकारा आल्यानंतर कमबॅक कसा असावा आणि आता बॅटिंग लाईनअप थोडी ढासळली. विनोद भगतची शानदार आकर्षक गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर बघा कनेक्ट झाला नाही आणि तिथे फिल्डर रेडी होते. गुड कॅच. एक्सलंट कॅच. धावफलक टोटल आतापर्यंत आपण पाहिलं तर आता डाव गडगडलाय. उल्वेन नोड प्रीमियर लीग भव्य रजनी स्पर्धा सिल्वर ट्रॉफी या स्पर्धेचे आकर्षण स्पोर्ट्स सायकलचा ताफा आपण इथे पाहतोय. गोरक्ष पवार सर आमच्या पतंजली षटकार फेम समालोचक स्पर्धेचा आनंद घेत असताना लक्ष विद्या मॅचकडे. विनरचा सामना आहे. हा सामना खूप महत्त्वाचा असेल. 24 ला इव्हेंट DJSDC सेकंड ओव्हर. विनोद भगत हॅट्रिकच्या मार्गावर. बॅक टू बॅक 2 विकेट. सुदीप ठाकूर आलाय. शिवाजीनगरचा हा खेळाडू सुदीप ठाकूर. दावा फलकावती 16. वरद एंटरप्राइजेस बामणडोंगरी संदेश पाटील. नेतृत्व करताना आता समोर असेल सुदीप ठाकूर. पुन्हा एकदा मागच्या फलंदाजांनी ज्या चुका केल्या आता त्या चुकामधून तुम्ही सुधरावं. मात्र ते चित्र नाही. एकदा विनोद भगतची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या उद्या. हॅट्रिक आपण पाहतो. सुंदर गोलंदाजी. अक्षरशः बॅटिंग लाईनअपला दिलेले धक्के काहीच करता आलं नाही. आक्रमक फलंदाजांना काहीच करता आलं नाही. महत्त्वाच्या फलंदाजीच्या लाईनअपला काही करता आलं नाही. तिथे मॅचमध्ये कमबॅक होत असताना 16 या धावसंख्येवर 4 गडी बाद. सुंदर गोलंदाजी. आकर्षक गोलंदाजी. बॉलिंग टीम यावेळेला आपण जरूर पाहतोय. प्रिन्सी 11. विनर टीम पुरुषोत्तम ठाकूर स्मृती बेलपाडा या संघाचं नेतृत्व करतात हर्षल ठाकूर खारकोपर. गोलंदाज झालाय प्रवेश कोळी गणेशपुरी. यंग टॅलेंट आहेत. मात्र आज विनोद भगतने केलेली सुंदर गोलंदाजी. 6 धावेचं षटक 3 विकेट. प्रवेश कोळी क्रमांक 3. एकूण धावा 16. प्रमुख गडी बाद झाले. 4 विकेट. फ्रंटफुटला आले. पुन्हा आक्रमणाचा प्रयत्न. येणारा प्रत्येक फलंदाज तेच करतोय. आणि कधी कधी असं म्हटलं जातं का सिंगल डबलनं सुद्धा तुम्हाला टार्गेट सेट करता येतं. प्रवेश सुद्धा तिसरं षटक हाताळत असताना चर्चा दोघांमध्ये होईल. धावा फलकावती 17. 4 विकेट. देवत क्रमांक 3चा त्याच्या बॅटमधून 2 चौकार आले. स्ट्रायकर एंडला खेळण्यासाठी सज्ज होईल संदेश पाटील. देवत पाटील आणि संदेश पाटील स्ट्रायकर एंडला. संदेश पाटील स्वतः संघनायक. हा सामना संदेशांना माहिती महत्वाचा आहे. ऑन साइडला ड्राईव्ह होईल. पूर्ण दबाव निर्माण केला. गुड फिल्डिंग. बॅकअप सुद्धा रेडी. धनेशला आपण तिथे पाहिलं. धनेश भोईर कोपर. एकूण धावफलक. तिसरं षटक मार्गस्थ. पूर्वार्ध 18 धावा 4 विकेट. भागीदारीचा विचार सुद्धा करूया आपण. पूर्वार्धाचा खेळ सूर्य. एकूण धावा धावफलकावरची टोटल 18. 4 गडी बाद. प्रवेश कोळी 2 चेंडूचा खेळ समाप्त. टप्पा पडला. चेंडू स्कीट झाला. उंची होती. गुड बॉलिंग. असे चेंडू तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही आक्रमकतेला थांबवू शकता. आणि तीच मिश्रित गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या. विनोदच्या षटकामध्ये 6 धावा. आणि आता प्रवेशनं 3 चेंडूमध्ये फक्त 2च धावा दिल्यात. करंट रन रेट
सरासरीचा वेग कमी झालाय. प्रवेश कोळी पुढचा चेंडू. ओ बॉडीचं बॅलन्स होतं ऑन साईडला, डीप कडून फिल्डर येईल, सिंगल मिळेल. एकनी धावफलक पुढे सरकेल. स्कोर कार्डवर थोडा मागे पडलाय. पंचांचा आमच्याकडे काही इशारा येतो. यस, अंपायर यू चेक करतो आपण. ऑफिशियल्स ऑन स्क्रीनला आपण जरूर पाहणार आहोत. या स्पर्धेमध्ये आपण पारदर्शकता पाहतो. नीरज सर, आमचे मॅनेजमेंटचे सहकारी या प्रमोद भाई आपण या. यस, फेअर डिलिव्हरी ऑन स्क्रीन सुद्धा ती योजना आपण केले. वरद एंटरप्राइजेस बामणडोंगरी. प्रवेश कोळी 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा. पूर्ण धावफलक थांबवून ठेवलंय, जकडून ठेवलंय. गुड बॉलिंग स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं. गोलंदाजी आवडले असेल, यंग टॅलेंट प्रवेश साठी एकदा कौतुक होऊ द्या. 5 चेंडूमध्ये काहीच करून दिलं नाही. 5 चेंडूमध्ये 2 डॉट 3च धावा. उल्वेन नोड प्रीमियर लीग UNPL चे पर्व, शानदार पर्व. एकूण धावा धावफलकावर 19. तिसरं षटक मार्गस्थ असताना 4 विकेट गेल्यात. 7 चेंडूमध्ये 10. आक्रमण करतो. आवाज आलाय का? झेल पकड, फल क्षेत्ररक्षक रेडी. आणि सचिन पाटील बघा पूर्ण डाव गडगडलाय. वरद एंटरप्राइजेस बामणडोंगरी ज्या विनर्सनं पहिला सामन्यामध्ये चांगलं प्रदर्शन केलं, मात्र क्रिकेटमध्ये कधी का होईल याचा नेम नाही. परिवेशची गोलंदाजी आवडली असेल तर त्याच्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्या. गुड बॉलिंग परवेश कोळी. 3 षटकानंतर एकूण धावा धावफलकावरती टोटल 19. मैदानामधून 2 व्हीलर कुणी आणू नका. सूचना आहेत आमच्या लाडक्या प्रेक्षकांना, समर्थकांना, पाठीराख्यांना. आम्ही सूचना करतोय का सामना सुरू असताना मैदानामधून कुणी आपल्या बाईक घेऊन येऊ नका, या सूचना आपल्याला असतील. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरची टोटल 19. 19. 2 षटकांचा खेळ बाकी अजून, आणि या 2 षटकामध्ये किती धावा जमवतील? हर्षल आलाय संघाचा संघनायक. प्रिन्स 11 पुरुषोत्तम ठाकूर स्मृती बेलपाडासाठी षटक हाताळत असताना मॅच नंबर 3 हा सामना सुद्धा महत्वाचा आहे. ओ ड्राईव्ह करतोय, डीप कव्हरकडे खेळण्याचा प्रयत्न, निघालेत. 1 धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा. 2 धावेनं पुन्हा एकदा वाटचाल करायचे. जेव्हा संकट तुमच्या समोर येतो त्या संकटातून तुम्हाला मार्ग काढावा लागतो. बॅटिंग लाईनअप ढासळल्या आणि या ढासळलेल्या बॅटिंग लाईनअपमधून तुम्हाला पुढे मार्गक्रमण करावं लागेल. भेदक मारा प्रवेशचा 3 धावेचं षटक. विकेट हॅट्रिक विनोदची 6 धावेचं षटक. हर्षल ठाकूर ऑफ स्टंपला क्रॉस बॅटेड. सुंदर गोलंदाजी होती. डॉट बॉल. सचिन पाटील आमचे नामांकित स्कोरर आहेत. आम्हाला माहिती देत असताना आतापर्यंत गोलंदाजीचं शानदार प्रदर्शन. इंटेलिजंट क्रिकेट. हर्षल ठाकूर स्वतः संघनायक आहेत. 2 चेंडूमध्ये 2च धावा दिल्यात. 4थ्या क्रमांकाचं षटक. ओ लॉफ करते चेंडू डीपला. फिल्डर रेडी. आणि काय घडतंय आता? वरद एंटरप्राइजेस बामणडोंगरी बॅकफुटला गेलाय. कोणीच मैदानावर थांबत नाही. देवत संघर्ष करत होता तो बाद झाला. भेदक मारे समोर आज प्रिन्स 11 पुरुषोत्तम ठाकूर स्मृती बेलपाडा सुयश मिळतं. गोलंदाजाने केलेली सुंदर गोलंदाजी. 4थं षटक. सिल्वर ट्रॉफी उल्वेन नोड प्रीमियर लीग भव्य रजनी स्पर्धा यावर्षीचा आपण पर्व पाहतोय. आकर्षक सिल्वर ट्रॉफी तुम्हाला इथे पाहायला मिळते. संदेश पाटीलचा संघ थोडासा आपण पाहतोय बॅकफुटला गेलाय. संदेश पाटील, सुदीप ठाकूर, परेश देवत, हर्षल ठाकूर संघनायकाचं कमालीचं षटक. 6 गडी बाद झालेत 21 वर.
21 धावा, 6 गडी बाद. हर्षल सज्ज होईल. ओ लॉफ करतो, इथून धावा येणं महत्वाचे. लाईन थोडी भरकटली आणि कुठे का होईना ऑफिशियल्स आमच्याकडे वळलेत. इशारा येईल. जस्ट वेस्ट हाईट स्क्रीनवर दाखवतो. अंपायर यू चेक करतो आपण. टेक्निकल टीम आहे आणि पूर्ण योजना आखले. येणार पॅनल आमचे नामांकित पंच नीरज रनावत सर आणि त्यांचे सहकारी. डिसिजन पेंडिंग, फायनली आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. हाईट ऑफ डिलिव्हरी चेक करतो आपण. यस, अंपायर क्विकली रिप्लाय आमच्याकडे, नो डाऊट. फेअर अँड फेअरची चर्चा आणि फायनली फेअर डिलिव्हरी. लक्ष विद्या मॅचकडे. चौथं षटक प्रगतीपथावर. धावा धावफलकावरती टोटल 23-23. 6 गडी बाद. स्ट्रायकर एंडला खेळण्यासाठी सज्ज होईल. प्रीत खोदून खेळण्याचा प्रयत्न थोडासा संभ्रमामध्ये होता. सर्व चित्र मैदानावर पाहिलं आपण. आता पूर्णपणे बांधून ठेवले, जकडून ठेवले. धावांसाठी स्ट्रगल करावा लागतो आणि ते चित्र मैदानावर. चौथं षटक मार्गाचं असताना धावा धावफलकावरती टोटल 24-24. 6 गडी बाद आहेत. बॅटिंग लाईनअपमध्ये आज झालेली ढिसाळ कामगिरी, कमकुवत फलंदाजी, मात्र समोर जी गोलंदाजी झाली आणि अटॅकिंग गोलंदाजीनं आज मात्र पराक्रम केलाय, चांगली कामगिरी केली. सुंदर षटक. पहिल्या ओव्हरमध्ये 10 विनोद भगतचं सक्सेसिव्ह ओव्हर, विकेट, हॅट्रिक. त्यानंतर प्रवेश कोहलीचं 3 धावेचं षटक. गोलंदाजांना क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये असो, क्रिकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो, वेगवेगळ्या लेवलचं क्रिकेट असो, गोलंदाजांना फार कमी संधी असतात. आणि आता आपण पाहतोय 4 षटकानंतर एकूण धावा 25. 6 गडी बाद. काही आमची बच्चे कंपनी, सचिन पाटील बघा, येणारी पुढची पिढी, यंग टॅलेंट सचिन पाटील यांचे चिरंजीव सुद्धा. हे क्रिकेटच्या प्रती आवड असते आणि काही आमचे बच्चे कंपनी सुद्धा बघा. सचिन पाटील बघा, क्रिकेट पाहण्यासाठी घरून आलेत, मात्र तिकडे मोबाईलवरच त्यांचं लक्ष. मॅच कमी पाहतात. 4 षटकं संपली. धावा धावफलकावरती 25. 6 गडी बाद झालेत. बॅटिंग लाईनअपमध्ये सुयश, 1 चेंडूचा सामना त्याने केला. प्रीत मात्रे, प्रीतकडून अपेक्षा आहे, सुयशकडून अपेक्षा आहे. बॅटिंग करत असताना इथून चांगली धावसंख्या होणं आता महत्त्वाचं आहे. खेळण्यासाठी सज्ज होईल. 25 धावा. शैलेश ठाकूर नावे खाडीचा गोलंदाज. राऊंड विकेटनं पहिला चेंडू आहे. येणारा प्रत्येक गोलंदाज आज सुंदर गोलंदाजींचं प्रात्यक्षिक त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. काय भेदक गोलंदाजी, काय वर्चस्व सुरू आहे मैदानावर. 26 धावा, 6 विकेट, चेंडू शिल्लक 5. बॅटिंग करत असताना वरद एंटरप्राइजेस बामणडोंगरी विनरचा सामना आहे. हा सामना जिंकला तर तो संघाला पुढचा प्रवास सोपवावेल, सुखकर होईल. अंतर्वर्तुळामध्ये क्षेत्ररक्षण नक्कीच झाले तिथे आणि या एका धावेने संघ पुढे सरकेल. एकूण धावफलक आपण पाहिलं, पंचांचा इशारा आलाय आमच्याकडे, धाव जरूर मिळेल. धावफलक पुढे सरकेल. एकूण धावा 27. 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. धावा धावफलकावरती टोटल संघ पोहोचलाय 27-27. शैलेश ठाकूर. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ऑफ स्टंपला चेंडू खाली ठेवला, मात्र द्विधा मनस्थिती होती, जाऊ की नको जाऊ, धाव घेऊ की नको घेऊ. आणि फायनली कुठे का होईना धावांची गुंतवणूक होणं महत्त्वाचं आणि तो प्रयत्न होतोय. बॅटिंग लाईनअपमध्ये आज आपण पाहतोय संघ थोडा मागे पडला. आता चेंडू शिल्लक 3. 28 धावा, 6 विकेट. शैलेश ठाकूर. वेगवान चेंडू, फटके येत नाही.
या सत्रामध्ये एक्झॅक्टली बघा फटके कमी पाहायला मिळाले. एक षटकार होता रोहित मात्रेचा. खऱ्या अर्थाने रोहन गरजचं थांबणं का महत्त्वाचं होतं ते फायनली आपल्याला पाहायला मिळालं. बॅटिंग लाईनअपमध्ये एकही फलंदाज चांगलं योगदान देऊ शकला नाही. 2 चेंडूचा खेळ बाकी, धावा 29. ओ फटकेबाजी होत नाहीये, मोठे फटके येत नाही, फक्त 2 चौकार आले आणि त्यानंतर षटकार. एकूण धावा 30 धावा झाल्यात. 5वं षटक आहे आणि शेवटचा चेंडू पूर्वार्धातील लास्ट बॉल आपण जरूर पाहतोय. 30 धावा, 6 विकेट. सुयश कोहलीला पाहतोय, 4 चेंडूचा सामना त्याने केला, 3 धावा. प्रीत मात्रेला पाहतोय, राऊंड विकेट. फटका फसलाय, चेल होईल नो डाऊट. आज सुंदर गोलंदाजी आवडली असेल. बच्चे कंपनी बघा, वरद एंटरप्राइजेस संघासमोर आजची गोलंदाजी झाली, कौतुक करावं लागेल. प्रिन्सी 11 पुरुषोत्तम ठाकूर स्मृती बेलपाडा संघानं सुंदर आकर्षक गोलंदाजी. पूर्वार्धाचा खेळ संपला. नक्कीच आपण पाहतोय बॅटिंग करत असताना संघ मागे पडला आणि ते चित्र मैदानावर आपण जरूर पाहिलं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा दाफलकावरती टोटल 30 आणि टार्गेट 31 STG. प्रमोदजी ना मी विनंती करेन आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस करूया. तर या जय साई शक्ती स्पोर्ट्स खारकोपर संदेश गोंडली या लवकर आणि श्रियांश गौरांश 11 बामणडोंगरी ब्लास्टर्स दोन्ही कॅप्टनना विनंती करतो. टॉस इथे होईल लूजर वर्सेस लूजर. संदेश गोंडले आणि भानुदास मात्रे या लवकर आपण टॉस आपण करणार आहोत. सर्व आमच्या पुरस्कर्त्यांचे धन्यवाद. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय सर्व आमचे संघ RR रायडर्स वाहल, खारकोपर किंग्स, शिवाजीनगर प्रतिष्ठान, नेहाल ऋत्वी स्ट्रायकर्स, नावा शैलेश स्मृती तरगर आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय निलेश 11 जांभळे विनर्स, श्रियांश गौरांश 11 बामणडोंगरी ब्लास्टर्स. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मल्हार अँड गोल्डी MD खारकर प्रतिष्ठान, उल्वे बामणडोंगरी, सावकार स्मृती गव्हाण. तर टॉस होईल आता भानुदास विरुद्ध संदेश. बामणडोंगरी संघासाठी ज्यांनी सातत्यानं क्रिकेट खेळलं, आता जय साई शक्ती स्पोर्ट्स खारघरसाठी योगदान देतील संदेश गोंधली आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय भानुदास म्हात्रे. ही लढत होईल. तर टॉस होते, एकमेकांसमोर एकत्रित क्रिकेट त्यांनी खेळलाय आणि या साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. कॉल आलाय, टॉस डिसिजन कळवायचं लगेच. संदेशनं टॉस जिंकलाय ना. यस, शुभेच्छा असतील आपल्याला. दुसऱ्या अंकाकडे जरूर आपण वळतोय. तर वरद एंटरप्राइजेस बामणडोंगरी आपण पाहतोय आणि यानंतर पुढची लढत जी होणार आहे जय साई शक्ती स्पोर्ट्स खारकोपर संदेश गोंडले यांच्या संघानं टॉस जिंकला. लक्ष विद्या मॅचकडे विनिंग टार्गेट उल्वेनोड प्रीमियर लीग विजयासाठी लक्ष 31 धावांचं लक्ष. 5 षटकांच्या तुलनेत जरी 31 धाव्या कमी असल्या मात्र क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो तो क्वालिटेटिव्ह क्रिकेट आपण पाहिलाय, अनुभवलाय, जवळून पाहिला. अनेक खेळाडूंना तो खेळ खेळलाय
मात्र आता उल्वेन नोड प्रीमियर लीगमध्ये सिल्वर ट्रॉफीमध्ये या सामन्याचा निकाल का असेल. चला फिल्डिंग टीम क्षेत्ररक्षण सजून घ्या. मात्र हर्षल ठाकूरच्या गोलंदाजाने जी कामगिरी केली ना त्या कामगिरीचं अगदी सर्व स्तरापासून कौतुक होते. 5 षटकामध्ये रोखून ठेवलं. तो चांगला क्रिकेट आपण सर्वांनी पाहिलं. तर आता चेंडू असतील 5 ओव्हर आणि 31. सचिनजी पाटील आमचे नामांकित स्कोरर आहेत. आम्ही बऱ्याच वेळा त्यांच्या समेत सुद्धा समालोचन केले. मात्र आज क्रिकेटला एन्जॉय करतात. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल आणि जेव्हा सचिन सर आम्ही उल्वेमध्ये येतो तेव्हा प्रणयला रिलीव्हरसाठी ते नेहमी मदतीला येतात. जेव्हा प्रणयला रिलीव्हर हवा असतो. मात्र ते आता स्कोरिंगपासून खूप लांब आहेत. आम्हाला माहिती आहे. आम्ही मागील 3-4-5 वर्ष जास्त वर्ष झाली असेल. आता त्यांच्याकडे वेळ कमी असतो. मात्र क्रिकेटला एन्जॉय करतात ते. लक्ष विद्या मॅचकडे 31 टार्गेट. चला सामना आपण सुरू करतो. पुढच्या दोन्ही संघांना सूचना आहे. जय साई शक्ती स्पोर्ट्स खारकोपर संदेश गोंडले आपण टॉस जिंकलात आणि भानुदास म्हात्रे लुझरचा सामना होणार आहे. 31 टार्गेट. पहिला चेंडू क्लीन बोल्ड. त्रिफळाची बाद. पहिलाच धक्का मिळेल. थँक्यू व्हेरी मच. विकेट मिळाली. रोहन गरजचं हे षटक. 31 धावांचं टार्गेट. प्रशांत शेठ भगत सुद्धा या मॅचला आनंद घेत असताना त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. शुभम भगत. यस शुभम भगत यांचं सुद्धा इथे आगमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत. रोहन गरज. टार्गेट 31 आहे. वेन द स्कोर इज लो क्वालिटी ऑफ क्रिकेट इन्क्रीज. जेव्हा धावा कमी असतात तेव्हा क्रिकेटचा चांगला दर्जा, टॅलेंट, क्रिएटिव्ह प्लेअरची मेहनत आपण पाहत असतो. आणि आता 31 धावा. थोडीशी मेहनत तर घ्यावी लागेल आणि ते करावं लागणार आहे आता संदेश पाटीलला. वरद एंटरप्राइजेस बामणडोंगरी संघाला. UNPL उल्वेन नोड प्रीमियर लीग. रोहन गरज. विकेट. त्यानंतर ड्राईव्ह. सावध फटका खेळलाय. सिंगल मिळेल. ॲज कम्पेअर टू फर्स्ट इनिंग. पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या षटकामध्ये 10 आल्या. प्रणय मात्र त्यानंतर 3 धावेचं षटक होतं ते कौतुकास्पद राहिलं. प्रवेश कोहलीचं विनोद भगतच्या षटकामध्ये विकेट हॅट्रिक. 6 धावा देत. हर्षलनं 6 दिल्या आणि शैलेशनं सुद्धा 5 दिल्या. स्पर्धेमध्ये प्रणय सांगतो पहिली विकेट हॅट्रिक. सावध खेळतो. 31 करायचे. घाई करायची नाही कारण विकेट सुंदर विकेट. शेलगरचं हे प्रांगणामध्ये आपण पाहतोय अगदी आज क्लिअरली लाईट्स आहेत. संपूर्ण मॅनेजमेंट. मात्र 31 करायचे. सर्व प्रेक्षक वर्ग शांतपणे या स्पर्धेचा आनंद घेत असताना रोहन गरज सज्ज होईल. एज लागते. तुमचा जसा खेळ होता ती सुद्धा आम्ही गोलंदाजी आमच्याकडे सुद्धा कॅपॅसिटी कुवत असं दाखवून देत असताना रोहन गरजची भन्नाट गोलंदाजी. 2 विकेट. 4 चेंडूचा खेळ संपला. 2 धावा 2 विकेट. 31 टार्गेट. शेलगर विभागामध्ये शेलगर एरियामध्ये आपण पाहतोय UNPL भव्य रजनी स्पर्धा. 4 चेंडूचा खेळ संपला. 2 विकेट. धावा फलकावरती सुरुवात 2 आहे फक्त. ॲज कम्पेअर फर्स्ट इनिंग 10 होत्या.
कमालीची गोलंदाजी, क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली तर मॅच मध्ये मजा येईल, उत्कंठावर्धक वाढेल. सामना पाहायला प्रेक्षकांना सामने कसे प्रणय पाहायला आवडतात, त्यांना अटीतटीचे सामने पाहायला नेहमी आवडतात. ग्रामीणमध्ये आपण अनेक पलाट लढती पाहत असतो, मात्र आता UNPL मागच्या वर्षी सुद्धा आम्ही जेव्हा जॉईंट झालो होतो तेव्हा एक सामना सुपर ओव्हरचा झाला होता जिथे टार्गेट मोठं होतं. आता टार्गेट 31 आहे आणि मी मगाशीच म्हटलं जरी दावा निच्चांक असला तर मग प्रणय सांगतो गेल्या वर्षी 4 सामने सुपर ओव्हरचे झाले. नक्कीच ड्राईव्ह होईल. मागच्या वर्षी 4 सामने झाले सुपर ओव्हरचे. कदाचित अमर पाटील आणि टीमनं तोच विचार केला असे, कंपल्सरी चेस ठेवू आणि तोच प्रयत्न. सचिन शेठ सुद्धा वेळेच्या बाबतीत त्यांची नेहमी पुढाकार असतो, वेळेला महत्त्व दिलं पाहिजे. क्रिकेटची डेव्हलपमेंट, डिसिप्लिन, शिस्तप्रिय क्रिकेट सर्वांना पाहण्यासाठी त्यांची भरपूर मेहनत असते. त्यांना आपण पाहतो अतिथी कक्षामध्ये संपूर्ण स्पर्धेच्या हालचालींवर त्यांचं अगदी बारीक बारीक सूक्ष्म निरीक्षण असतं. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावा 4 आहेत, 2 विकेट, 31 धावा आहेत. फिल्डिंग टीमला विनंती आहे का आता इथून सामन्यांची गती आम्हाला वाढवायची आहे, तर तुम्हाला जेव्हा ड्रिंक्स ब्रेक असेल तेव्हा मीटिंग घ्या. आपली स्पर्धा आहे उल्वे नोड, मानाची, सन्मानाची, अभिमानाची, भरघोस पारितोषिकांची स्पर्धा, सिल्वर ट्रॉफी UNPL. टार्गेट आहे 31. ओव्हर नंबर 2 सुयश कोळी. रिक्वायर्ड रन रेट थोडा कमी आहे, तफावत सुद्धा नाही आहे. इक्वेशन बॉल टू रन सारखं. बॅकफुटला जाऊन मिसफील्ड झाली आणि ते चूक होत असताना लॉंग स्टॉप कडे आनंद देणारा मात्र बॅड लक चौकार. मॅच नंबर 3 सामन्यातील उत्तरार्ध पाहतोय. धावा करायचे 31. आता एकूण धावा 8 रन्स. ऑन साईडला ड्राईव्ह केला, यस कॅप शॉट. हर्षल आज थांबत नाहीये, हर्षलचा झंझावत चौकार. क्या बात आहे. सुयश कोहलीच्या गोलंदाजीवर आक्रमण, आणखीन एक प्रयत्न, पुन्हा मिसफील्ड. मगाशी लॉंग स्टॉपला पाहिला आणि तीच परिस्थिती. सलग 3 चौकार आल्या. आता मात्र थोडा खेळ बहरला. प्रिन्स 11 पुरुषोत्तम ठाकूर, स्मृती बेलपाडा त्यांची फलंदाजी, गोलंदाजी, त्यांचं क्षेत्ररक्षण, विनोद भगतची भन्नाट गोलंदाजी हॅट्रिक, त्यानंतर हर्षलनं केलेला कारनामा, आज प्रवेशची गोलंदाजी, शैलेशची भन्नाट गोलंदाजी आणि अक्षरच्या या सामन्यामध्ये प्रिन्स 11 पुरुषोत्तम ठाकूर, स्मृती बेलपाडा संघाला पिछाडीवर टाकलं. 16 धावा आहेत धावफलकावर. ओ रिव्हर्स अटेम्प्ट केला, कनेक्शन होत नाही. तेजस्वी म्हात्रे यांना आपण पाहतोय. आमची मॅनेजमेंट. सुयश कोहली कमबॅक होत असताना डॉट बॉल. धावा धावफलकावरती 16. 2 विकेट. भागीदारी सुद्धा आपण पाहतोय. हर्षल ठाकूर 6 चेंडूमध्ये 14. सुयश कोहली 31 धावांचं टार्गेट. पुन्हा एकदा सज्ज होईल. बॅकफुटला गेले, फटका बनवला. ओ हो, सुपर पॉवर शॉट आणि हा फटका षटकार. हर्षलनं सलग 3 चौकार, त्यानंतर षटकार. धावफलक 22. आणखीन एक धमाका, धूम धडाका आणि हा एक टोली जंग षटकार. वादळी हर्षल ठाकूर. आज मात्र या सामन्यामध्ये जशी गोलंदाजी झाली तशीच तुफानी फलंदाजी.
टीम संदेश गोंधले आपण वॉर्मअप करा, थोडं रेडी व्हा. जय साई शक्ती स्पोर्ट्स खारकोपर संघाने टॉस जिंकलाय. भानुदास म्हात्रे विरुद्ध संदेश गोंधले. आज 3 संघनायक आहेत. बामणडोंगरीचे संदेश असतील, भानुदास आणि संदेश गोंधले. लक्ष विद्या मॅचकडे पुनश्च एकदा आपण पाहतोय. सामना सोपा होत चाललाय. 31 धावा. विनोद भगत, हर्षलची सुंदर गोलंदाजी. पूर्वार्धामध्ये जो कारनामा केला गोलंदाजांमध्ये, ज्यामध्ये शैलेशच्या षटकामध्ये 5, विनोदनं दिल्या 6, वैष्णवनं 10 दिल्या होत्या. मात्र त्यानंतर जो कमबॅक केला, सामना सोपा आहे. 28-31 टार्गेट. 30रं षटक प्रगतीपथावर असताना पुनश्च एकदा सज्ज होईल. हर्षल पूर्णपणे सेट झालाय, एकटा किल्ला लढवतोय. सामन्याची सर्व सूत्र हातामध्ये घेऊन त्याने केलेली विस्फोटक फलंदाजी. 3 चौकार, 2 षटकार, 18 चेंडूमध्ये फक्त 3 धावेची गरज. 1 फटका सामना संपवेल. बघा, वेळ निघून गेल्या, सर्व काही निघून गेलं आणि तीच वेळ आली. आता फिल्डिंग टीमवर काही राहिलं नाही. आता पदरी येणार फक्त पराभव, ही चर्चा होईल. कारण 10 रन खूप तफावत आहे, खूप तफावत आहे. 18 मध्ये फक्त 2 सेफ आहे. पूर्ण फलंदाजांची भिस्त. पुढे सरसावत लॉंग लेग कडे हा फटका खेळला. वेगानं चेंडू ट्रॅव्हल होईल आणि सामना आपण पाहतोय अगदी 2.2 म्हणजे 2 षटकं आणि 2 चेंडू झालेत आणि हा सामना संपलाय. सहज जिंकलाय आणि हर्षलच्या संघाने 2 घवघवीत यश संपादित केले. प्रिन्स 11 आता क्वालिफाय झालाय. सुपर 8 मध्ये जाणारा पहिला संघ होता महेश स्पोर्ट्स सेलगर. दुसरा संघ होता निलेश 11 जावळे विनर्स आणि आता सुपर 8 मध्ये दाखल झालाय प्रिन्स 11. पुरुषोत्तम आपण पाहतोय, पुरुषोत्तम ठाकूर स्मृती बेलपाडा हा संघ आपण जरूर पाहतोय. हर्षल या संघाचे नेतृत्व करतात. प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच देणार आहोत आपण. विकेट